विद्यार्थी मित्र हो, मी चव्हाण BG HM कॉलेज कराड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वीसाठी जे आपण कालच्या पाठामध्ये कालच्या लेक्चरमध्ये सिलिंग फॅन नावाचं जे प्रकरण पाहत होतो. सिलिंग फॅन, या सिलिंग फॅनमध्ये आपण असं पाहिलं की त्याच्यामध्ये सिंगल फेज मोटर वापरतात. सिंगल फेज मोटर वापरली जाते, जी मोटर आपल्या भारतामध्ये 230 व्होल्ट AC सप्लायवरती कार्य करते. ही मोटर जी आहे, ही मोटर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आपण असं पाहिलं होतं की या मोटारीमध्ये परमनंट कपॅसिटर मोटरचा उपयोग केला जातो. परमनंट कपॅसिटर मोटर म्हणजे सिलिंग फॅनमध्ये वापरली जाणारी मोटर ही सिंगल फेज मोटर आहे आणि शिवाय ती परमनंट कपॅसिटर या प्रकाराची मोटर आहे. याच प्रकाराची मोटर का सांगताना आपण असं पाहिलं की ही जी मोटर आहे, ही मोटरचं जे रनिंग आहे हे शांत रनिंग आहे. हिचं जे काय मोटर सुरू असताना जो आपल्या बिलावरती किंवा पॉवरच्या कन्झम्पशनवरती परिणाम करणारा घटक आहे, ज्याला आपण पॉवर फॅक्टर असं म्हटलं होतं. हा जो पॉवर फॅक्टर आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचं काम या मोटारीमध्ये चांगल्या पद्धतीने होतं किंवा साधलं जातं. त्याशिवाय या मोटारीचा जो टॉर्क आहे हा बेटर आहे. बेटर याचा अर्थ बरा चांगला आहे, बेटर टॉर्क. म्हणजे काही मोटारी अशा आहेत की ज्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की स्प्लिट फेज मोटर जी आहे, त्या स्प्लिट फेज मोटारीमध्ये हा स्टार्टिंग टॉर्क कमी असतो. आता स्टार्टिंग टॉर्क कमी असल्यामुळं मोटारीच्या आणि पर्यायानं अनुषंगानं त्या उपकरणांच्या कार्यक्षमतेवरती काय होतो, त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून आपण काय केलं तर बेटर स्टार्टिंग टॉर्क आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट चांगला आहे किंवा त्यामध्ये सुविधा आहे, आणि शिवाय हे जर रनिंग आहे कसं आहे, सायलेंट रनिंग आहे. रिपेरिंग किंवा मेंटेनन्सचा खर्च कमी आहे आणि ह्याची किंमत आहे ही रिलायबल आहे. फार महागडी आहे याच्यातला भाग नाही, फार स्वस्त आहे याच्यातलाही भाग नाही. तर ही किंमत ही काय आहे, बरी आहे, मॉडरेट अशी आहे की इकॉनॉमिकल अशी तिची काय आहे, प्राईस आहे. म्हणून आपण काय करतो, सिलिंग फॅनमध्ये कुठली मोटर वापरतो तर सिलिंग फॅनमध्ये आपण नेहमी कपॅसिटर स्टार्ट अँड कपॅसिटर रन मोटर, ज्यालाच आपण परमनंट कपॅसिटर मोटर असं म्हणतो किंवा मराठीमध्ये कायम कपॅसिटर मोटर. यानंतर मी असं सांगितलं होतं तुम्हाला की याच्यामध्ये पहिला जो भाग आहे सिलिंग फॅनचे जे पार्ट्स आहेत, ह्या पार्ट्समध्ये तुम्हाला मी असं सांगितलं होतं की सिलिंग फॅनमध्ये पहिला महत्त्वाचा भाग त्याला आपण म्हणतो रबर बॉबिन. दुसरा जो पार्ट आहे, हा दुसरा पार्ट मी आपल्याला सांगितलं होतं सस्पेन्शन रॉड. आणि हा जो सस्पेन्शन रॉड आहे, हा सस्पेन्शन रॉडला आपण काय करतो तर हा फॅन अडकवलेला असतो. म्हणजे ही एक MS पाईपचा रॉड आहे, पाईप आहे की ज्याला हे आपण काय करतो, अडकवतो. त्यानंतर तिसरा भाग मी सांगितला होता तो म्हणजे ही मोटर, त्यामध्ये असणारी मोटर जी परमनंट कपॅसिटर मोटर आहे. त्यानंतर मी तिथे पुढं सांगितलं होतं की टर्मिनल हाऊसिंग किंवा हाऊसिंग. त्याचा पुढचा भाग मी असा सांगितला होता फॅन ब्लेड्स म्हणजे फॅन ब्लेड आपण बघितलं होतं. सिलिंग फॅनमध्ये जे फॅन ब्लेड्स असतात हे सेपरेट असतात, स्वतंत्र असतात. सेपरेट का सेपरेट असतात तर आपण टेबल फॅनमध्ये असं पाहिलेलं आहे की हे ब्लेड्सचा संच असतो, सेट असतो. म्हणजे जे 3 ब्लेड्स असतील हे असे एक, हे काय असेल ते 2 आणि हे काय असेल ते 3, ह्याचा काय आहे, हा संच झाला. पण सिलिंग फॅनमध्ये असणारा ब्लेड्स आहेत, हे ब्लेड्स सेपरेट असतात. काय असतात, वेगवेगळे असतात आणि त्याची अटॅचमेंट आहे ही सेपरेट असते, फॅन ब्लेड्स असतात. त्यानंतर त्याच्या पुढे येतो तो काय, फॅन रेग्युलेटर. स्पीड रेग्युलेट करण्यासाठी आपण फॅन रेग्युलेटर वापरतो. बघा, त्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं होतं
की अप्पर म्हणजे वरचं आणि खाली काय बॉटम. बॉटम कॅनोपी. कॅनोपी याचा अर्थ कवर. म्हणजे अशा प्रकारचं जे काय सिलिंग फॅनला एक आपण भाग बघितलेला होता बघा. आपण बघतो आपण असे कवर असते त्याला अशा पद्धतीनं असं खाली येऊन तयार वाटलं ते बसवलेलं असतं. त्याला आपण काय म्हणतो कॅनोपी असं म्हणतो. प्लास्टिकपासून तयार केलेली ही कॅनोपी असते जेणेकरून काय केलं जातं मोटरवर बसवलेले कॅपॅसिटर, मोटरचे टर्मिनल्स आणि मोटारीमध्ये असणारे बेरिंग्स यावरती घाण धूळ बसू नये यासाठी खालची बॉटम कॅनोपी असते. तशीच वरच्या बाजूला उलट्या दिशेने असणारे त्याला काय असते अप्पर कॅनोपी असते. हे आपण त्याची काय केलं होते पार्ट्स पाहिले होते. आता पार्ट पाहिल्यानंतर मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की सिलिंग फॅनमध्ये जे सर्किट डायग्रॅम आहे, सिलिंग फॅनचं जे सर्किट डायग्रॅम आहे ते सर्किट डायग्रॅम काढत असताना आपण तुम्हाला परीक्षेला असं विचारलं जातं की ड्रॉ द सिलिंग फॅन म्हणजे ड्रॉ द सर्किट डायग्रॅम ऑफ सिलिंग फॅन किंवा सिलिंग फॅनची सर्किट डायग्रॅम काढा, मंडळ आकृती काढा. आता आणखी एक असाही प्रश्न विचारला जातो की सिलिंग फॅनची सर्किट डायग्रॅम विथ स्पीड रेग्युलेटर काढा. म्हणजे स्पीड रेग्युलेटर सहित एक सर्किट डायग्राम काढा आणि विदाउट स्पीड रेग्युलेटर एक सर्किट डायग्राम काढा. तर मी इथं तुम्हाला काल आपण म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की सिलिंग फॅनमध्ये सिंगल फेज मोटर वापरत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण काय वापरलेलं आहे सिंगल फेज इंडक्शन मोटारीचा जो रोटर आहे आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल या पद्धतीने काढतात. हे जे मी इथे काढून दाखवत आहे हा शॉर्ट सर्किटेड किंवा स्क्विरल केज रोटर असं त्याला म्हणतो आपण. हा रोटर आहे रोटर. त्यानंतर मी असं सांगितलं होतं की सिलिंग फॅनमध्ये 2 वाइंडिंग असतात. एक स्टार्टिंग वाइंडिंग आणि दुसरं रनिंग वाइंडिंग. हे 2 वाइंडिंग असतात. या 2 वाइंडिंगपैकी एका वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर जोडलेला असतो. एका वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर जोडलेला असतो. पुढे हे जे 2 राहिलेले टर्मिनल्स आहेत या टर्मिनल्सला काय केलेलं असते तर कॉमन केलेलं असते. म्हणजे हे आहे हे कॉमन टर्मिनल आहे. कॉमन कोणत्याही सिलिंग फॅनमधून एकूण 3 टर्मिनल्स बाहेर येतात. प्रत्यक्षात 4 टर्मिनल्स यायला पाहिजेत परंतु त्यामध्ये थोडंसं बचत होण्यासाठी किंवा आणखीन ते सोयीचं होण्यासाठी हा जो टर्मिनल ब्लॉक आहे हा टर्मिनल ब्लॉक किंवा टर्मिनल कनेक्टर हा अशा पद्धतीचा असतो. हा जो टर्मिनल कनेक्टर आहे टर्मिनल कनेक्टरला इथे फॅन वाइंडिंगमधून जी वायर येते ती असते कॉमन वायर आहे. इथं जी येते ती असेल स्टार्टिंग वाइंडिंगची वायर. इथे येईल ती असेल ती रनिंग वाइंडिंगची वायर. आपण स्टार्टिंग वाइंडिंग रनिंग वाइंडिंग या दोन्हीच्या मध्ये इथं असा एक कॅपॅसिटर जोडलेला असतो आणि सप्लाय देत असताना किंवा जोडणी करत असताना आपण या ठिकाणी AC सप्लाय देतो. AC सप्लाय बघा अशा पद्धतीची कनेक्शन्स असतात. मग अशा पद्धतीची कनेक्शन्स कशी केली जातात तर मी इथं तुम्हाला सांगणार आहे की आणखीन एक टर्मिनल इथं आणून हे असं हे 3 टर्मिनल्स असतात. आता मग आपल्याला आपण असं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे स्टार्टिंग वाइंडिंग आहे स्टार्टिंग वाइंडिंग आणि हे रनिंग वाइंडिंग त्यालाच आपण मेन वाइंडिंग म्हणतो. मेन वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग. मेन वाइंडिंग या परमनंट कॅपॅसिटर मोटरमध्ये आणखी एक त्याचं गुणवैशिष्ट्य असं आहे की हे स्टार्टिंग वाइंडिंग आणि हे रनिंग वाइंडिंग हे दोन्ही सिमेट्रिकल म्हणजे समान असतात. जवळजवळ समान असतात. आधी तंतोतंत समान असतात असं म्हणत नाही मी, जवळजवळ समान असतात. आणि मग काय होतंय बघा तर मी तुम्हाला या सिलिंग फॅनचं किंवा सिंगल फॅन मोटारीचं जे स्पीड फिरण्याची दिशा आहे ही फिरण्याची दिशा आपण कशी बदलू शकतो हे मागच्या यादीमध्ये आपण पाहिलं होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की स्टार्टिंग वाइंडिंगची टोके बदलून स्टार्टिंग वाइंडिंग हे एक टोक आहे आणि हे एक टोक आहे किंवा रनिंग वाइंडिंगचं टोक बदलून म्हणजे हे एक टोक आहे हे एक टोक आहे. या दोन्हीपैकी कोणती तरी एका वाइंडिंगची टोके बदलून आपल्याला ह्या मोटारीची फिरण्याची दिशा बदल करता येते. फिरण्याची दिशा ही अत्यंत महत्त्वाची आहे. सिलिंग फॅनची फिरण्याच्या दिशेमध्ये जर बदल झाला असेल तर सिलिंग फॅनची हवा छताकडून खाली यायच्या ऐवजी वरची छताला वरच्या बाजूला काय होते लागते. आणि मग अनेक वेळा असं कंप्लेंट्स येतात की तक्रारी ग्राहक करतात की पंखा चालू आहे पण त्याचं वारं लागत नाही. त्याचं कारण असं आहे की या फॅनची जी दिशा आहे
की हे मोटारीची जी दिशा आहे ही दिशा योग्य पद्धतीनं असली पाहिजे. शक्यतो म्हणजे जवळजवळ 99% सिलिंग फॅन हे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. क्लॉकवाईज फिरतात. जवळजवळ 99% सिलिंग फॅन हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच फिरतात. एखादा अपवादात्मक फॅन असू शकतो, मी तर काय पाहिलेला नाही, पण एखादा अपवादात्मक फॅन असा असू शकतो की जो उलट दिशेनेही फिरेल. पण उलट दिशेने जर फॅन फिरत असेल तर फॅनची जी हवा आहे ती हवा वरून म्हणजे हा जो फॅन आहे आपला, हा अशा पद्धतीचा फॅन आहे, हे ब्लेड आहे त्याचे, हा असा जो फॅन आहे जो असा वर आपण अडकवलेला आहे छताला, तर ही जी हवा आहे ही हवा आपल्याला या पद्धतीनं अशी हवा यायला पाहिजे खाली. आणि अशा हवा यायची असेल तर फॅन हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणं आवश्यक आहे. ही जर दिशा बदल झाला तर फॅनमध्ये काय होतं, हवा जी आहे हवेची दिशा बदलते आणि हवा वरच्या दिशेने काय होते, राहायचं वाटते. आणि मग अशा वेळी आपल्याला फॅनमधून थंड हवा प्राप्त होत नाही. कोणताही फॅन हवेला थंड करत नाही. तर ही जी काय थांबलेली हवा आहे, स्थिर हवा आहे, तिला तो चलित करतो. म्हणजे एअर सर्क्युलेशन म्हणजे एअर सर्क्युलेट करायचं, खेळती हवा ठेवायचं काम हा फॅन करतो. आणि अशी खेळती हवा ज्यावेळी आपल्या शरीराला स्पर्श करते त्यावेळी शरीराची जी उष्णता आहे ही उष्णता काय केली जाते, शोषून घेतली जाते आणि त्यामुळं हवा आपल्याला थंड लागते. आणि अशा थंड हवेमुळं काय होतं, शरीरावर आलेला घाम आहे त्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनाने थंडावा. या पद्धतीनं आपल्याला फॅनचं थंड वारं लागतं. कोणताही फॅन कुठलीही हवा थंड करत नाही. त्यामुळे फॅनबाबत एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्याची फिरण्याची दिशा, आणि फिरण्याची दिशा जी आहे ही फिरण्याची दिशा आपल्याला कशी बदलता येते, कोणत्याही 2 वाइंडिंगपैकी एक वाइंडिंगची टोके बदलून करता येते. प्रत्यक्षात फॅनची जोडणी करत असताना मी इथं दाखवल्याप्रमाणे फॅनची जोडणी अशी केलेली असते. कॉमन जो टर्मिनल आहे ते इथं आहे, इथं स्टार्टिंगचं असेल, इथं रनिंगचं असेल, दोन्हीच्या मध्ये कॅपॅसिटर जोडलेला असेल. आणि मग अशा वेळी इथं आपण AC सप्लाय आहे हा कॉमनला जोडावाच लागतो. AC सप्लायमधील एक वायर ती मग फेज असेल किंवा न्यूट्रल असेल, ही एक वायर आपल्याला या कॉमनच्या टर्मिनलला जोडावी लागते. उरलेली दुसरी जी वायर आहे ही आपण मोटारी कुठल्या दिशेने फिरायला पाहिजे त्या पद्धतीने जोडतो. म्हणजे मोटारीमध्ये कोणतं वाइंडिंग स्टार्टिंग व्हायला हवं, कोणतं वाइंडिंग रनिंग व्हायला हवं, त्या पद्धतीनं कंपनीकडून किंवा त्या वाइंडिंगची जोडणी केली गेलेली असते. अशा वेळी जर मी इथं टर्मिनल लावलं, इतर टर्मिनलला जोडायची सोय असत नाही. त्यामुळे इथंच आपल्याला सप्लायचा इनपुट सप्लायचा पुरवठा करावा लागतो. आणि अशा वेळी फॅन फिरायला लागल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की फॅन उलट दिशेने फिरतोय तर आपल्याला फॅनची दिशा बदल करण्यासाठी आपण काय करतो, हे टर्मिनल इथून काढतो आणि इथं जोडतो. इथं जोडल्यानंतर फॅनची फिरण्याची दिशा बदल होतो. परंतु इथं जोडता येत नाही, इथं काय होत नाही, आपल्याला जोडता येत नाही. पण हे टोक आहे, हे टोक काय करतो आपण इथं आणून जोडतो आणि इकडचं टोक आहे ते इकडं जोडतो. अशा पद्धतीनं आपल्याला फॅनची फिरण्याची दिशा बदल करता येतो. पण इथं मी काल सांगितल्याप्रमाणे मागच्या लेक्चरमध्ये आपण असं पाहिलं की इथं मात्र टोक एकदा इथं लावतोय आपण, एकदा इथं लावतो. सिरीज टेस्ट लॅम्पचं टोक जर एकदा आपण इथं लावलं आणि इथं लावलं तर एका दिशेने फॅन फिरतो. पुन्हा ते कॉमन आहे असं ठेवून पुन्हा इथं लावलं तर फॅन उलट दिशेने फिरतो. आणि मग विद्यार्थ्यांना तुम्हाला असं वाटतं की आपण कपॅसिटरची काय करतोय, टर्मिनल्स बदलतोय, कपॅसिटरची टोकं बदलतोय किंवा कपॅसिटरची वायर बदलतोय. पण असे इथं दिसत असेल तर अशी पद्धत होत नाही. कारण इथं मी तुम्हाला ते सांगणार आहे, 1, 2 आणि 3. समजा इथं सप्लाय दिलेली आहे, इथे N आणि इथं N सप्लाय अशी दिली आपण, सिंगल फेज सप्लायचा पुरवठा केला. तर आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो सप्लाय आहे, हा सप्लाय हा N म्हणून इथं आलो आपण. तर आता काय होतं बघा, हा जो कपॅसिटर आहे, हा कपॅसिटर या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला जातो, या पद्धतीनं कॉमनला जातो. परंतु इथं कनेक्शन देण्याच्या ऐवजी, सप्लाय देण्याच्या ऐवजी मी जर इथं सप्लाय दिली तर आता मात्र हा कपॅसिटर या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला जातो. म्हणजे हा इथं येतो, इथं आल्यानंतर इथून वाहणारा करंट वरती जातो, इकडे जाणार इकडे जातो. म्हणजे हा कपॅसिटर या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला जातो. आणि काय सांगितलेलं आहे की त्यामुळे फिरण्याची दिशा बदलते. फिरण्याची दिशा बदलते याचा अर्थ आपण कपॅसिटरची टर्मिनल्स बदलत नाही.
तर काय बदलतोय ॲक्च्युली वाइंडिंग हा जो कपॅसिटर आहे कपॅसिटर आपण एका वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडतोय किंवा दुसऱ्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडतोय आणि यामुळं फॅनची दिशा काय होते बदलते. प्रत्यक्षात फॅन दिशा बदल करायची पद्धत काय आहे तर स्टार्टिंग वाइंडिंग किंवा मेन वाइंडिंगची टोके बदलणे किंवा रनिंग काय करतो आपण स्टार्टिंग वाइंडिंगची टोके बदलणे. मेन वाइंडिंगचे टोकं आणि स्टार्टिंग वाइंडिंगची टोक जर आपण एका वेळी दोन्ही बदलले तर फिरण्याची दिशा बदलत नाही. आणि म्हणून आकृती काढत असताना आपण काय करणार आहोत स्टार्टिंग वाइंडिंग रनिंग वाइंडिंग हे सेपरेट काढणं आवश्यक आहे. स्टार्टिंग वाइंडिंग रनिंग वाइंडिंग हे सेपरेट काढणं आवश्यक आहे. त्याची टोकं सेपरेट करणं आवश्यक आहे. आणि इथं तुम्ही मग जोडून दाखवायला पाहिजे बुलेट सुरेट हे केलेले एक कॉमन याच्यामध्ये जोडलेला हा म्हणजे हे एक आलेलं टोक खाली आणि पुन्हा इथं आलेलं इथं जोडलेला हा कपॅसिटर. अशा पद्धतीचं काय असणार आहे सर्किट डायग्राम आहे. टेस्ट करत असताना किंवा वाणीची टोकं बदलत असताना हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. काही फॅनमध्ये मात्र काय केले जातात हे टोक सेपरेट बाहेर काढलं जातं आणि पुन्हा इथं करून कॉमन केलं जातं. म्हणजे 2 वाइंडिंगची 4 टोकं बाहेर यायला पाहिजेत. पण कंपनीमध्ये मात्र करत असताना हा विनाकारण वायरचा खर्च वाढतो. मटेरियल जास्त लागतं ते कमी करण्यासाठी या सोयीसाठी हे एकाच वायरने कॉमन केलं जातं आणि दुसरं टर्मिनल्स न काढता एकच लीड ठेवलं जातं. 1, 2 आणि 3 असे टर्मिनल्स काय येतात बाहेर टर्मिनल कनेक्टरला येतात म्हणजे इथं दाखवल्या पद्धतीने येतात. अशा पद्धतीनं काय केलं जातं सिलिंग फॅन हा सिलिंग फॅन जोडला जातो. आता सिलिंग फॅनमध्ये ज्यावेळी मला स्पीड रेग्युलेटर जोडावायचा आहे स्पीड रेग्युलेटर जोडावायचा आहे त्यावेळी मला तो स्पीड रेग्युलेटर फॅनच्या सिरीजमध्ये जोडावा लागतो. ॲक्च्युली फॅनचं जे काय स्पीड रेग्युलेटर आहे हा स्पीड रेग्युलेटर स्विच बोर्डवरती असतो. टेबल फॅनचा टेबल फॅनमध्येच असतो. पण सिलिंग फॅनचा स्पीड रेग्युलेटर हा भिंतीवर बसवलेल्या स्विच बोर्डवरती असतो. मग हा स्विच बोर्डवरचा जो रेग्युलेटर आहे त्याचे जे कनेक्शन्स आहेत ते कशी आहेत तुम्ही कॉमनला जोडा की कुठल्याही कनेक्शनमध्ये जोडा त्याला काही अडचण येत नाही. मी इथं कॉमनला जोडून दाखवते बघा. तर इथं कनेक्शन करत असताना स्पीड रेग्युलेशनच्या ज्या काही पद्धती आहेत स्पीड रेग्युलेशनच्या ज्या काही पद्धती आहेत त्यापैकी सिरीजमध्ये रेजिस्टन्सची जोडणी करून आपल्याला वेग नियंत्रण करता येतं. मग इथं सुद्धा तेच केलं जातं की स्पीड रेग्युलेटरचा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स काय केला जातो मोटारीच्या सिरीजमध्ये जोडला जातो. हे सिरीज कनेक्शन आणि त्याचा जो सिलेक्टर स्विच आहे सिलेक्टर स्विच बघा हे 1 हे 2 हे 3 हे 4 आणि हे 5 हा सिलेक्टर स्विच. हा सिलेक्टर स्विच जर मी 1 वर ठेवला तर मी इथं अशी सप्लाय देतो आणि हे जे टर्मिनल आहे इथे एक सप्लाय देतो. म्हणजे या 2 टर्मिनलच्या मध्ये 230 व्होल्ट सप्लाय दिली की आपल्याला काय करता येतं फॅनचं स्पीड रेग्युलेट करता येतं. बघा हा सगळ्याचा सगळा स्पीड रेग्युलेटरचा रेजिस्टन्स या मोटारीच्या सिरीजमध्ये आल्यामुळं काय होतं याच्यामध्ये काही व्होल्टेज ड्रॉप त्याला आपण VR असं म्हणतो आणि इकडचा जो मोटारचा आहे त्याला आपण VM असं म्हणतो. म्हणजे VM हे 230 असेल. VM इज इक्वल टू 230 व्होल्ट असं जर असेल म्हणजे सप्लाय व्होल्टेज एवढं जर असेल मोटारीला दिलेलं व्होल्टेज सप्लाय व्होल्टेज एवढं जर असेल तर हा फॅन फास्ट म्हणजे काय करतो हाय स्पीडने फिरतो. हाय स्पीड फास्ट स्पीडने फिरतो. मी हे सप्लाय जर थोडं कमी केली काय केली सप्लाय कमी केली कशी केली करणार मी हा जो स्विच आहे हा फिरवणार हा 4 होणार. आता काय होईल एवढा ड्रॉप आहे हा एवढा ड्रॉप बंद होईल. काय होईल एवढा ड्रॉप काय होईल बंद होईल. बंद झाल्यामुळे काय होईल एक स्टेप आहे एक स्टेप बंद होईल. एक स्टेप बंद झाल्यामुळे हा VR आहे हा कमी होईल आणि वाढलेलं जे व्होल्टेज आहे ते मोटारला मिळेल त्यामुळे मोटारचं स्पीड वाढलं जाईल. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 ज्यावेळी 5ला तुम्ही जोडा तर डायरेक्ट हे 230 व्होल्ट सप्लाय आहे ते 230 व्होल्ट मोटारीला मिळते. स्पीड रेग्युलेटर आहे हा स्पीड रेग्युलेटर सर्किटच्या बाहेर जातो आणि त्यामुळे मग आपला जो फॅन आहे हा हाय स्पीडने काय करतो रोटेट होतो का फिरायला सुरुवात होते. आता ह्या फॅनमध्ये वापरले गेलेले स्पीड रेग्युलेटर्स आहेत हे किती प्रकारचे आहेत तर फॅन रेग्युलेटर जर अलीकडे जर फॅन रेग्युलेटर आलेला आहे हा कॅपॅसिटिव्ह प्रकारचा आहे रेग्युलेटर वापरायचं. कॅपॅसिटिव्ह प्रकारचा कॅपॅसिटिव्ह. आता बघा अशी मी तुम्हाला सांगितलं तो रजिस्टिव्ह प्रकारचा रजिस्टिव्ह आणि आणखीन एक येतो चोक टाईप.
आणखी काय येतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. इलेक्ट्रॉनिक म्हणजे एवढे स्पीड रेग्युलेटरचे प्रकार आहेत. पैकी आपण कन्व्हेन्शनल सुरुवातीपासून जो वापरतो हा रेझिस्टिव्ह टाईप. या प्रकारच्या रेग्युलेटरमुळे नेहमी लक्षात ठेवा की फॅनमध्ये जे काही स्पीड नियंत्रित केलं जातं हे नियंत्रित करत असताना फॅन 1 नंबरच्या स्पीडला म्हणजे सगळ्यात लो स्पीडला फॅनमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. मात्र जर मी कॅपॅसिटिव्ह टाईप किंवा इलेक्ट्रॉनिक टाईप हे जर स्पीड रेग्युलेटर वापरले आणि फॅन जर मी 1 नंबरवरती सुरू केला म्हणजे काय लो स्पीडवरती जर ऑपरेट करायला सुरुवात केली तर त्यामधून एक प्रकारचा हमिंग नॉईज काय त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक हमिंग. हे मॅग्नेटिक हमिंगचा आवाज येतो आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा की मॅग्नेटिक हमिंगचा आवाज येतो. त्याचं कारण असं आहे की ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये स्पीड रेग्युलेशनसाठी किंवा व्होल्टेज व्हेरिएशनसाठी काय केलेलं जी पद्धत वापरलेली आहे त्यामध्ये ट्रायक वापरलेले असतात. हे जे ट्रायक आहे हे ट्रायक इलेक्ट्रॉनिक काय आहे एक डिव्हाइस आहे आणि ते काय करतं AC सप्लायची जी फेज आहे ती AC सप्लायची फेज काय केलेलं कंट्रोल केली जाते. म्हणजे इथपर्यंत फेज आहे ते सप्लाय व्होल्टेज पाठवलं जातं एवढं सप्लाय व्होल्टेज पाठवलं जातं आणि त्याच्यामुळं लो स्पीडला काय होतं असा नॉईज येतो. काय येतो नॉईज येतो. असे काही स्पीड रेग्युलेटर कंपनीने तयार केलेले आहेत की ज्याच्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. आणि इतर आवाज याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असं की सिंगल फेज मोटारीला जो काय सप्लायचा पुरवठा केला जातो त्या सप्लायची जी काही वेवफॉर्म आहे ही साईन वेव्ह असते. साईन वेव्ह आणि ती जर साईन वेव्ह नसेल म्हणजे वेवफॉर्म किती प्रकारचे असू शकतात. तसं उदाहरणार्थ एखादी ट्रायंग्युलर वेवफॉर्म पण असू शकते. अशी ट्रायंग्युलर त्रिकोणी वेवफॉर्म असू शकते. एखादी व्यक्ती अशी चौकोनी वेवफॉर्म असू शकते त्याला आपण स्क्वेअर वेव्ह असं म्हणतो. स्क्वेअर वेव्ह पण आपल्याला जी लागणार आहे इलेक्ट्रिकलसाठी किंवा उपकरण चालण्यासाठी किंवा जी काही सिंगल फेज मोटर आपण डिझाईन केलेली आहे ती जी चालणार आहे AC सप्लाय होती तिची वेव्ह ही अशी साईन वेव्ह असायलाच पाहिजे. साईन वेव्ह जर नसेल आणि अशा जर वेव्ह असतील ज्या ह्या इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये निर्माण होतात किंवा मी काय सांगितलं तुम्हाला कॅपॅसिटिव्ह टाईप सर्किटमध्ये निर्माण होतात तिथं मात्र आपल्याला काय करावं लागतं हा थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येतो. अन्यथा इतर बाबतीमध्ये म्हणजे याच्यामध्ये रेझिस्टिव्ह टाईपमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही. परंतु यामधला दोष काय असेल तर रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्या गेल्यामुळं याच्यामध्ये उष्णतेची निर्मिती होते आणि असे स्पीड रेग्युलेटर भयंकर गरम होतात किंवा खूप गरम होतात आणि शिवाय जास्त जी वीज आहे ही जास्त वीज इथं काय होते खपत होते जिची गरज नसताना वीज वाया जाते. मात्र यामध्ये असं कोणत्याही प्रकारची विजेची काय जात नाही वाया जात नाही आणि याच्यामध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे ही रेझिस्टिव्ह प्रकारच्या स्पीड रेग्युलेटरपेक्षा काय केली जाते कमी असते. म्हणून अलीकडे वीज बचतीच्या कारणासाठी आपण जे स्पीड रेग्युलेटर वापरतो हे कॅपॅसिटिव्ह टाईप स्पीड रेग्युलेटर वापरतो. इलेक्ट्रॉनिक स्पीड रेग्युलेटर शक्यतो आपण वापरत नाही. प्रत्यक्षात वापरत असताना कॅपॅसिटिव्ह स्पीड रेग्युलेटर आपण वापरतो कारण इलेक्ट्रॉनिक स्पीड रेग्युलेटरपेक्षा कॅपॅसिटिव्ह स्पीड रेग्युलेटरमध्ये आवाज कमी येतो आणि म्हणून सर्रास आपण अलीकडे काय केलेलं आहे कॅपॅसिटिव्ह स्पीड रेग्युलेटर वापरतो. पूर्वी फॅनसोबत नवीन फॅन घेतल्यानंतर फॅनसोबत आपल्याला स्पीड रेग्युलेटर मिळत होते. अलीकडं मात्र नुसता फॅन मिळतो आणि स्पीड रेग्युलेटर तुम्हाला जो आवडेल किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो स्पीड रेग्युलेटर आपण खरेदी करून काय करतो आपण फॅनचं वेग नियंत्रण करतो. असा हा सिलिंग फॅन आहे. हा सिलिंग फॅन बघा असा हा सिलिंग फॅन काय आहे किती इलेक्ट्रिकल वॅटेजमध्ये येतो. त्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिलिंग फॅन हा 50 वॅट हे 230 व्होल्ट हे कॉमन आहे. 230 व्होल्ट कॉमन आहे म्हणजे भारतामध्ये वापरलेली सिंगल फेज सप्लाय ही 230 व्होल्ट इतकी असते. प्रत्यक्षात 220 व्होल्ट असते परंतु यामध्ये ±5% काय गेलेलं असेल टॉलरन्स असतो त्याला आपण डायरेक्ट 230 असं म्हणतो. तर 230 व्होल्ट सप्लाय वापरली जाते आणि ही 230 व्होल्टमध्ये सिलिंग फॅन 50 वॅट 80 वॅट आणि 100 वॅट अशा वॅटेजमध्ये आपल्याला बाजारामध्ये मिळतो. सिलिंग फॅनला 3 ब्लेड्स असतात. जर सिलिंग फॅनला आपण 4 ब्लेड्स लावले तर सिलिंग फॅनपासून जादा हवा मिळते हा आपला गैरसमज आहे. म्हणजे तो दिसायला जरी 4 ब्लेड्स असतील
तर मोटारीचं जे वॅटेज आहे, मोटारीचं जे स्पीड आहे, त्यावरतीच आपल्याला हा एअर आहे, एअर ॲव्हॅबिलिटी आहे ही आपल्याला उपलब्ध असते. त्यामुळं काही जे कंपनीज असतात त्यामध्ये 4 ब्लेड्स वापरले तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणून त्याची हवा जास्त लागते असं नाही. त्यानंतर यामध्ये सिलिंग फॅन निर्मिती करणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या कंपनीज आहेत सध्या मार्केटमध्ये, तर ते कुठल्या कंपनीज चांगल्या आहेत, काय वेल नोन आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण अशा ज्या कंपनीचे जे काय सिलिंग फॅन्स आहेत किंवा अशा मॅन्युफॅक्चरर कंपनीज आहेत, या कंपनीचे जे दर्जेदार फॅन असतात आणि असे फॅन दीर्घकाळ आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण न येता किंवा त्यामध्ये दोष निर्माण न होता सेवा देत असतात. त्यामध्ये सगळ्यात चांगला असणारा किंवा चांगली कंपनी असणारी कंपनी आहे, तिचं नाव आहे हॅव्हल्स. ही अलीकडची नवीन कंपनी आहे, भारतीय कंपनी आहे, नाव मात्र आपल्याला युरोपियन वाटतं, पण हे भारतीय कंपनी आहे. आणि या कंपनीचं वैशिष्ट्य आहे की यांनी खूप काय केलेलं आहे, दर्जेदार असे फॅन तयार केलेले आहे. त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे तिचं नाव आहे उषा नावाची एक कंपनी आहे. तिसरी कंपनी आहे ओरियन. चौथी कंपनी आहे क्रॉम्प्टन ग्रीव्स. पाचवी कंपनी आहे अँकर. म्हणजे अशा अनेक कंपनी आहेत. अँकर. त्यांचा 6वी कंपनी आहे विनय. 7वी कंपनी काय म्हणजे अनेक कंपनी आहेत, त्यापैकी ही कंपनी चांगली आहे विनय. याही कंपनीचे फॅन चांगले आहेत. शक्यतो हे जे मी वर सांगितले हॅव्हल्स आहेत, उषा आहेत, क्रॉम्प्टन आहेत. त्यानंतर आणखीन एक कंपनी राहील आपली बजाज कंपनी. ज्या पद्धतीने बजाजच्या मोटरसायकल्स आहेत सर्वांना परवडणाऱ्या, तशा बजाज कंपनीचे सगळे फॅन हे इकॉनॉमिकल मॉडेल्स असतात. म्हणजे इतर फॅनच्या तुलनेनं बजाज कंपनीच्या फॅनची किंमत ही कमी असते. म्हणून फॅन घेत असताना तुम्ही या कुठल्याही वेल नोन कंपनीचा जर घेतला तर तुम्हाला काय मिळेल, फॅनमध्ये क्वालिटी मिळेल. मात्र त्याच पद्धतीनं आपल्याला त्याचे दरसुद्धा द्यावे लागतील. तर अशा पद्धतीनं हा जो सिलिंग फॅन आहे, हा सिलिंग फॅन आपण पाहिला. सिलिंग फॅनची रचना पाहिली, सिलिंग फॅनमध्ये कोणत्या प्रकारचे मोटर वापरली हे पाहिलं आपण. त्यासोबतच सिलिंग फॅनचं वेग नियंत्रण कसं करायचं हे पाहिलं. सिलिंग फॅनच्या कोणत्या वाइंडिंगमध्ये म्हणजे स्टार्टिंग किंवा रनिंग, तर सिलिंग फॅनच्या कोणत्या वाइंडिंगमध्ये कपॅसिटर सिरीजमध्ये जोडला जातो हे आपण पाहिलं. कपॅसिटरच्या ज्या किमती आहेत ती 2.25 किंवा 2.50 किंवा 3 काय म्हणजे मायक्रो फॅरॅड. आणि हे जे कपॅसिटर असतात हे कपॅसिटर 440 वोल्टचे असतात. बघा, सिलिंग फॅन, टेबल फॅन, एक्झॉस्ट फॅन किंवा त्यासोबत आपण केबिन फॅन पाहिला, स्टँड फॅन पाहिला. तर हे जे सगळे फॅन्स आहेत या सगळ्या फॅनमध्ये कपॅसिटर जे वापरले जातात ते या पद्धतीने वापरले जातात. अलीकडं काही मोटारीमध्ये 1.5 मायक्रो फॅरेडचा कपॅसिटरसुद्धा वापरला जातो. मात्र व्होल्टेज असेल हे व्होल्टेज 440 व्होल्ट असेल. कपॅसिटर तपासताना आपण असं पाहिलं नाही की कपॅसिटरची ही जी 2 टोकं आहेत, ती 2 टोकं सिरीज कनेक्शनमध्ये, सिरीज टेस्टरला जोडली का सिरीजमध्ये जोडणे. सिरीजमध्ये जोडल्यामुळे हा कपॅसिटर चार्ज होतो. असा चार्ज झालेला कपॅसिटरची 2 टर्मिनल्स आपण जर शॉर्ट केली तर आपल्याला फट्ट असा आवाज येतो. तो जर स्पष्ट आणि मोठा जर फट्ट असा आवाज येत असेल तर हा कपॅसिटर चांगला आहे. तो जर आवाज येत नसेल तर कपॅसिटर ओपन आहे. आणि जर बारीक आवाज येत असेल तर कपॅसिटर लीक आहे. कपॅसिटर ओपन असेल किंवा लीक असेल तर सिलिंग फॅन सुरू केल्यानंतर फिरत नाही किंवा एकदम हळूहळू फिरायला सुरुवात होते. आणि काही काळानंतर मग फॅन काय होतो, स्पीड घेतो. तर असा जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कपॅसिटर तपासणं अत्यंत गरजेचं आहे. मोटारीच्या ज्या टेस्ट आहेत, सिलिंग फॅनवरील मोटारीच्या ज्या टेस्ट आहेत, मग त्यामध्ये ओपन सर्किट आहे, शॉर्ट सर्किट आहे, बेअरिंग्जमधली झीज आहे, त्याचबरोबर त्यामधलं तुमचं लुब्रिकेशन आहे, त्यानंतर सॅट घासणे, झिजणे, हे जे काय त्यामधले जे दोष आहेत हे सगळे दोष आपण काय करूया, शेवटी पाहूया. आता आपण यानंतर पुढचं जे प्रकरण आहे हे प्रकरण आहे म्हणजे पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला टेबल फॅन पाहायचा आहे. टेबल फॅनची रचना, वर्किंग प्रिन्सिपल आणि त्यामध्ये असणारे वेगवेगळे पार्ट्स, त्यांची कार्य आणि टेबल फॅन असे किती प्रकारचे असतात हे आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहूया. धन्यवाद.